जर तुझं वय भावा 18 ते 25च्या मध्ये असेल का नाही, तर हे व्हिडिओ अजिबात स्किप करू नको. कारण ह्या व्हिडिओ मध्ये तुला अशी एक लाईफ मधली रियालिटी दाखवतो का नाही, मला माहितीये तुझं माइंडसेट नक्कीच चेंज होईल. आता जास्त काही लांबचं राहून दे, माझंच एक तुम्हाला उदाहरण देतो. बरेच दिवस झालं तुम्ही माझे ब्लॉग बघत असतील. कधी कोणाच्या शूटला जात होतो, तर कधी कुठल्या ब्रँडचं प्रमोशन करत होतो. पण हे सगळं मी का करतोय तुम्हाला माहितीये का? आमचं स्वतःचं एक जेसीबी पण आहे, त्यासोबत एक वेल सेटल बिझनेस पण. माझ्या आजोबांनी माझ्यासाठी एवढं केलंय ना, मी जरी बसून आयुष्य माझं घालवायचं म्हणलो तरी ते संपणार नाही. आणि त्यांनी मला नेहमी म्हणतात, हे व्हिडिओ वगैरे असलं काही करू नको, फक्त तू निवांत राहा. पण मनात फक्त एकच जिद्द. वाईट वेळ बघून सोडून गेलेली माणसं नवीन कोणती तर रील टाकली तर माघारी शेअर करून चेष्टा करणं आणि तो सगळा झालेला अपमान. ह्या सगळ्यांना फक्त एक दिवस दाखवून द्यायचा की मी काय करू शकतोय. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की चांगल्या वेळेत भाव तुझ्यासोबत सगळे असतात आणि वाईट वेळ जेव्हा असेल का नाही, तेव्हा तुझीच माणसं तुझ्या माघारी चेष्टा करतात. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी चांगली वेळ येते तर कधी वाईट वेळ येते. फक्त एवढंच की चांगल्या वेळेत कधी माज करू नको आणि वाईट वेळेत कधी खचून जाऊ नको. बाकी पैसा कमव, पैसा आहे तर सगळं, मग ते कुठल्या पण मार्गाने असो.